नंतर सर्वांनी गजर केल्याच्या नंतर पुष्पवृष्टी करायची आहे. तुकोबांना 42 वर्षाचं जीवन झाले असं वाटू लागलं की आता बस, आता दिसू नये जना, आता बाद झालं. म्हणजे ह्यांचंच कल्याण केलं आणि परत आम्हालाच येड्यावानी करायला लागले. म्हणजे आता कुठपर्यंत कल्याण तरी करावं म्हणले. असं हे त्यांचं करारी वाण्याचं व्यक्तिमत्व, त्यांचा फोटो पाहिल्याच्या नंतर त्यांचा स्वभाव आणि त्यांचं कार्य एकंदरीत लक्षात येतं. असे बाळासाहेब दादा त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि त्यांचा समस्त परिवार हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. श्राद्ध ही आपल्या धर्मातली अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. आणि वर्ष श्राद्ध फक्त हिंदू धर्मातच होतं असं नाही. आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं हे प्रत्येक धर्मानं सांगितलेलं आहे. मुस्लिम धर्म असू द्या, त्याला इस्लाम म्हणतात, किंवा ख्रिश्चन असू द्या, बौद्ध असू द्या, अथवा ज्यू धर्म असू द्या, किंवा शीख धर्म असू द्या, किंवा आणखी कोण, प्रत्येक धर्मामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं पाहिजे. असा सगळ्या धर्मांनी सेंटर, केंद्रबिंदू, की जी माणसं आपल्या कुळामध्ये परंपरेमध्ये होऊन गेली, आपलं जीवन घडवण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, हा प्रत्येक धर्म सांगतो. विडल शब्द म्हणजे खरा अर्थ रामवंशीच जुना शब्द आहे, रामवंशी शब्द झाला. हे रक्षण करणारी माणसं आहेत, ही पहाडासारखी माणसं असतात. आणि आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक इंग्रजांना सळो की पळो सोडून ठेवलं होतं. त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये 1800च्या दशकामध्ये 5000 बक्षीस आणि 400 बिघे जमीन, म्हणजे जवळपास 200 गुंठ. बरोबर, बिघा किती असतो? डबल असतो. उलट झालं की माझ्याकडून बिघे म्हणतात काय भागात, आमच्याकडे गुंठ मोजी त्यात, काय भागात बिघेवर. म्हणजे 400 बिघे जमीन दान होती. कोणाला? जो उमाजी नाईक यांना पकडून देईन त्यांना. पण उमाजी नाईकाने असं सांगितलं, मला पकडल्यावर 400 बिघे जमीन आहे ना, इंग्रजाला पकडल्या मी 800 बिघे देतो. उलट बक्षीस. म्हणजे ते लोकांना बक्षीस ठेवा, लोक मारायला तयार आहे. नाथ महाराजांनी भागवताला सुरुवातीला माणसं येईना 5 किलोनं साखर वाटायला सुरुवात केली महाराज. जीन त्याला 5 किलो. मरणाची गर्दी झाली ना. या आताच्या कीर्तनकाराने सुद्धा जर नियम सुरू केले तर थोडा मंडप भरला असता, पण कीर्तनकारालाच खाया काय राहिला नाही तर ती कावा साखर. आणि हिथं काय सांगितलंय? उत्तम त्या याती. असं कसं काय महाराज डबल बोलता? डबल नाही, सिंगलच आहे, फक्त समोर या. तिथला याती शब्द जात स्वरूपामध्ये आहे आणि हिथला याती शब्द प्रकार स्वरूपाने. याती म्हणजे प्रकार, उत्तम. या जगामध्ये त्या प्रकारातली माणसं उत्तम आहे. देवा शरणानन्य गती, जे देवाला अनन्य गतीनं शरण गेले ती माणसं उत्तम आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे का? जे देवाला शरण गेले ते उत्तम. मग तुकोबांना असं म्हणायला पाहिजे होतं की उत्तम त्या व्यक्ती, त्यांची जातीचा काय संबंध आहे? उत्तम त्या याती, जातीचा विषय आलाच कुठं? त्या माणसाने भक्ती केली, तो स्वतः शरण गेला देवाला, म्हणल्या उत्तम त्या व्यक्ती पाहिजे होतं. पण त्याचं उत्तर आहे का? व्यक्ती जरी शरण गेलेला असेल तरी कल्याण सगळ्या यातीचं होतंय. एकटे मारुत्र होते पण उद्धार कपी कोळी हनुमंत भाजीवाले होतं. असं मुंबईमध्ये भाजी विकत होतं. कलेक्टरच्या ऑफिस पुन्हा घरापासून रोज जायचं यायचं. आणि कलेक्टरच्या मंडळीने एक दिवशी भाजी घ्यायला ती बाहेर आल्या, ह्याने फुकाटच भाजी दिली ना. बरं, एकदा देऊन थांबला नाही, रोज द्यायचा. पिशवीच्या पिशवी गच्च भरून द्यायचा. उन्हाळ्याच्या दिवसात तर त्या साहेबिनेला बाहेर सुद्धा येऊन द्या नाही, हेच नेऊन द्यायचं. 2-3 महिने फुकाटची भाजी दिली. साहेबिने विचारलं ना ह्याला, ए भाजीवाल्या, वर्ग फिरग आहे ना, शिकलंय का? झाले 15वी झाली, ग्रॅज्युएट झाली, काम धंदा हाय का? त्याची इच्छा काय? गरीबाचं काम असतं, कोण देतं गरीबाला नोकऱ्या? पण तुम्ही जर थोडं साहेबाच्या कानावर घातलं, कुणाच्या? कलेक्टरच्या. मग उशीला कुठं लावलाय? मंडळीकडे. आणि आला कलेक्टर संध्याकाळी जेव्हा बसल्यावर मंडळी म्हणली, होय व ते आपला भाजीवाला. आणि त्याचं काय येतं? त्याचं पोरग शिकलेलं आहे, काम करायची इच्छा आहे, प्रामाणिक माणसं आहे. आता एक माणूस जोडणं कलेक्टरला अवघड आहे. टाकलं जोडून, आयुष्याचं कल्याण झालं का? पाय लक्ष्मीचे मंडळीचा औषधा जबरदस्त असतो. एक एक दिवस आखून ठेवलेला आहे.
इस्लाम धर्मामध्ये सुद्धा माणूस गेल्याच्या नंतरच्या 40 दिवसामध्ये समाज कार्य केले जातात. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा 2 नोव्हेंबर दिवस असा ठरवला की आपल्या सगळ्या पूर्वजांचं ते एका दिवशी स्मरण करतात, ते मेणबत्त्या लावून. जसं आपल्यामध्ये पितृपक्षात पितृ जेवाय घालतात वर्षात नाही एकदा, अशी प्रत्येक धर्मामध्ये ही परंपरा आहे. पण हिंदू धर्मामध्ये या परंपरेला विशेष दर्जा आहे. विडवल का हा कार्यक्रम करायचं, का अन्नदान ज्ञानदान हा सोहळा का करायचा, याचं उत्तर तुकोबारांनी त्यांच्या भाषेत दिलेलं आहे. थांबणार हा कार्यक्रम केल्याच्या नंतर तेने पितृ पण उद्धार अख्ख्या कुळाचा आहे ना. आणि मुक्त केले राक्षसाला सुद्धा मुक्ती देतो, त्यांना राम म्हणतात. कसं असतं, संत भगवंताची सेवा करतात, पण त्यांच्या सेवेचा फायदा जवळची माणसं, त्यांना स्वाभिमान आहे ना. प्रत्येक संतांनी आपापल्या जातीचा स्वाभिमान व्यक्त केलाय. देवा तुझा मी सोनार, नरहरी महाराज म्हणले. सोनार समाज जॉईन झाला ना परमार्थाला, माणसाला स्वाभिमान वाटतो. सावता महाराजांनी सुद्धा सांगितलं, आमुची माळियाची जात, आणि नामदेवांचं वर्णनच केलं. वंश उद्धारी शेषाला सांगितलं, कुणाचंच ऐकाना. तुकोबाराय वैतागले आणि सर्वोच्च वशिला त्याला प्रमाण लिहून घ्या. शेवटची विनवणी संत जनी परिसावे. संतांचा वशिला लावला. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझा देवाला नमस्कार सांगा. हा वशिला फायद्याला आला. संतांनी तुकोबारांचा निरोप देवाला पाठवला. मग पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गोरडावर बैसोनी माझा कैवारी आला. साक्षात भगवंत आले. वाडवेळ झाला. वा पांडू वैकुंठा श्रीरंग बोलावे. तो भगवंत आम्हाला वैकुंठाला बोलावत आहे. होळीच्या दिवशी सण आहे म्हणून जाणं कॅन्सल केलं. धुळीवंदनच्या दिवशी पेताडांनी मिटिंग घेतली. तुकोबांना विनंती केली, आजच्या दिवस खाऊन द्या, पिऊ द्या, उद्या आम्ही तुमच्या बरोबर वैकुंठाला येऊ. तुकोबांना वाटलं नाही तुझ्या ठाव, काही उत्तम मध्यम भाव आहेत, वाईट मार्गात गेले आयुष्य, पण आता उद्धार होत असेल तर काय अडचण आहे, परत थांब. बाय पांडुरंगाया